जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता परंतु प्रेग्नन्सी राहत नाही, अशा वेळेला डॉक्टर तुम्हाला अनेक प्रकारच्या गोळ्या देतात आणि त्यामधील काही असतात सप्लिमेंट्स. त्याचबरोबर एक प्रकारची गोळी देतात, ती म्हणजे लेट्रोझोल. लेट्रोझोल घेतल्यामुळे बीज चांगल्या क्वालिटीचं बनतं, म्हणजेच एग्सची जी क्वालिटी असते ती एकदम चांगली राहते. त्याचबरोबर लेट्रोझोल PCOSमध्येही खूप फायदेशीर ठरते, कारण PCOSमध्ये बीज तयार होत नाही, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचंही नसतं. त्यामुळे PCOSमध्ये बीज तयार होण्यासाठी त्याचबरोबर बीजची जी साईज आहे ती वाढवण्यासाठी लेट्रोझोल खूप छान काम करते. त्याचबरोबर लेट्रोझोल पेशंटला IUIच्या वेळेलाही देता येते आणि ज्यावेळेस हार्मोनल इंजेक्शन चालू असतात त्यासोबतही लेट्रोझोलच्या टॅबलेट्स देतात. आणि जेव्हा IVFमध्ये जेव्हा एंडोमेट्रियल प्रिपरेशन चालू असतं त्यावेळेला लेट्रोझोल मेडिसिन देतात, कारण एम्ब्रियो ट्रान्सप्लांटच्या वेळेला लेट्रोझोल मेडिसिन खूप फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर हे मेडिसिन जेव्हा पेशंटला एंडोमेट्रियोसिस असतो किंवा ॲडेनोमायोसिस असतो त्यावेळेला लेट्रोझोल खूप फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर जेव्हा कॅन्सर ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेलाही लेट्रोझोल मेडिसिन देतात आणि हेच कारण आहे की लेट्रोझोलला वंडर ड्रग असेही म्हणतात. So stay healthy, stay happy and keep watching.